विकण्याची कला ज्याला जमली तो माणूस कधीही उपाशी राहू शकत नाही. आजच्या तारखेला जगातला हायएस्ट पेइंग जॉब जो आहे तो सेल्सचा आहे. तुम्ही सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जे करू शकता ते सेल्स मधनं करू शकता. आणि ज्या माणसाला समजा एखाद्या माणसाला पेन विकता आला तर तो माणूस ही खुर्ची पण विकू शकतो, तो माणूस कॅमेरा पण विकू शकतो, तो माणूस लाईट्स पण विकू शकतो. सो विकण्याला लिमिटेशन नाहीये. विकण्याचे फक्त बेसिक टेक्निक समजणं इम्पॉर्टंट आहे. मला तुम्ही सांगितलं तर आज माती विक, तर मी माती हसत विकू शकतो. मी माती कशाला, माती एक पेट्रॉक नावाचं प्रोडक्ट आहे. पेट्रॉक म्हणजे काय, एक दगड आहे, त्या दगडाला त्यांनी 2 डोळे लावलेत खोटे आणि एका बॉक्समध्ये त्यांनी पॅक केलाय. कन्सेप्ट काय की तुम्ही एकटे आहात, तुम्हाला प्राणी पाळणं शक्य नाही, तुम्ही हा दगड पाळा. तुम्ही आत्ता जाऊन अमेझॉनवरती बघा, 8,500 रुपयाला विकलं जाते. आणि विकलं जाते म्हणजे मोठ्या प्रमाणात विकलं जाते. 1,000-1,200 करोडची कंपनी आहे. सो जर एखादा माणूस 850 रुपयाला दगड विकू शकतो आणि त्याला खर्च किती आहे, तो दगड माझ्यामध्ये सागरगोटे जे असतात ना आपले समुद्राच्या बाजूला मिळतात किंवा नदीच्या बाजूला मिळतात, सागरगोटा आहे तो. पॅकेजिंग आणि सगळं मिळून माझ्यामध्ये 40 ते 50 रुपयाचा सगळा खर्च असेल. 100 रुपये पकडू तरी 8,500 रुपयाला आता ते प्रोडक्ट विकलं जात आहे. सो ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण असूच शकत नाही मार्केटिंगचं. आणि इथे तो माणूस काय विकतोय, तर दगड नाही विकत आहे, एक भावना विकतोय की तुम्ही एकटे आहात, तो दगड तुमचा साथीदार म्हणून ठेवा आणि लोक घेत आहेत. सो याच्यापेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही विकण्याचं.